जोराताने घट धरा असो ठेव पहिला सौष्टिक उगत राहू का सौष्टिक उगत पहिल्या ह्याच्यात पहिल्या थांब सांगते कुठे ठेव परत काढायची नाही वर नेमात टाक पुन्हा वर काढूची ना टाकून आता काढू नको बाहेर तशीच राहू दे. कोणत्याही कामाची सुरुवात करताना मांगलिक सुरुवात केली जाते. सुरुवातीला सर्व देवतांना नारळ ठेवून घारण्या घालून सर्व देवतांचे लहान मोठ्या सर्व माणसांचे सर्व व्यक्तींचे ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात होते. तर मंडळी मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि सकाळचे आता 10 वाजलेत आणि आज जरा दिवस स्पेशल आहे. म्हणजे आज आमच्याकडे खुटी मारतो, नवीन घर बांधतो तर आमच्याकडे खुटी मारतो. तर हे बघा इकडे आमचं घर आहे, आमचं जुना घर आहे आणि या साईडला आम्ही खुटी मारतो, हे आमचं नवीन घर आहे. तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत असा. आणि आज खुटी मारतो म्हणजे आज स्पेशल दिवस आमच्यासाठी. तर आता थोड्या वेळानं बडची वगैरे येतले आणि कार्यक्रम आमच्या सुरुवात होतली. तर मंडळी आपल्याकडे खुटी मारली आता कोकणात सगळ्याच ठिकाणी जेव्हा नवीन घर बांधतात ना तेव्हा खुटी पहिली मारली आता. खुटी म्हणजे एक देवाची खुटी म्हणून ओळखली जातात. देवाची खुटी अशी आपल्याकडे म्हणतात. म्हणजे कशासाठी मारतात की जर एखादा संकट वगैरे येत असतात आपल्या घरात तर पहिल्यांदा ती खुटी रक्षण करू काय असं तो त्याचा अर्थ होता. आणि मेन म्हणजे भूमिपूजन, सगळ्यात पहिल्यांदा भूमिपूजन मेन आहे. त्याच्यामुळे कोणतं पण काम करताना आपण आधी भूमिपूजन करतो. तर ताच म्हटलं आता भूमिपूजन आधी केला आता आणि नंतर मग घराच्या बांधकामात सुरुवात केली जाते. तर भूमिपूजन का करतो तर कारण आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण माती वगैरे खणतो वगैरे, त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे काय असंख्य कीटाणू जीवाणू वगैरे म्हणजे त्यात मेले जातात. आणि आपण जमनीक आई म्हणतो, माता म्हणतो. मग त्याआधी आपण भूमिपूजन केलं जातं आणि भूमिपूजन करून मग त्यानंतर आपल्या घराच्या बांधकामात सुरुवात केली जातं. तर आज आपल्याकडे भूमिपूजन केला जाताला, थोडक्यात खुटी मारताना म्हणजे भूमिपूजन केला जाताला. तर आजचा कार्यक्रम कसो असतो मी तुमका दाखवते, पूर्ण आपण व्हिडिओमध्ये कवर करूया. तर आता थोड्या वेळाने येतील आमच्याकडे 1-2 ठिकाणी आधी खुटी मारूची होती. म्हणजे एक आमच्याकडे वाडस करत त्यांच्याकडे, त्याच्यानंतर चव्हाण, त्याच्यानंतर मग आमच्याकडे. तर आता आम्ही तुमका दाखवतो आहे काय कशा प्रकारे तयारी वगैरे चालली आहे ती बघा. तर हे आमचं बघा सर या घर बांधतो आणि चरी वगैरे मारलेली आमच्याकडे. आणि या ठिकाणी खुटी मारूची आहे त्याच्यासाठी आम्ही हे बघा खणून घेतलेलं खड्डं. आणि आमचे काकी वगैरे येईल आहेत कणकवलीतून आणि बरीच माणसं अजून येऊची आहेत. तर आता बाकीचा व्हिडिओ आपण नंतर कवर करूया, त्यानंतर कशा प्रकारे पूजा केली जाते ती तुमका मी दाखवतो आहे. आता सगळी तयारी सध्या चालू आहे. तर आता आपण थोड्या नंतर कवर करूया बाकीचे व्हिडिओ. चला भाई जरा पाणी सोडून फक्त ओला बोटला हा पुलसा देवताबेन महा इदम फलम माय देवस्थापिदम परिपुष्टो कुंकू लावणारी इदम फलम माय देवस्थापिदम तेन मय सबलातिर भवे जन्म जन्मने फलेन फलतं सर्वं तुझं कोण राहतं तस्मात् फलप्रदानस्य फलाश्रय मनोरथा हा कोणी असेल टाळ 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 दिवा वाय दिवारातील विघ्न शांती भविष्यातील नरनादन पाणांच्या भवेत दुःस्वप्नाचनम ऐश्वर्य मधील देशाम आरोग्यम पुष्टिवधरम ग्रह नक्षत्रास्पदांत तांदूळ धरला तूप पण केलं. या श्री कुलस्वामी ग्रामदेवताभ्यो खानदेवताभ्यो महा हरिते नवग्रदेवताभ्यो नमः सर्वे ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गाठ मारा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. दिवा वाय दिवार खालून दिवा वाय दिवार देवना शांती भविष्यती नरनादन पाणांच्या भवित दुष्मासम ऐश्वर्य मदन देशम आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रह नक्षत्र जास्पीडा तसराजन सर्व हात आश्रम व्यासोप्रती नसंशय हा. चला भाई
इदम फलम माहिती स्थापितम परत संतोष फल स्वामी देवता ग्रामदेवते स्थान देवते वासुदेव गुरु धूळ महापुरुष होता आपल्या चरणाचे असणारे हे संतोष. हां, तर हे आपलं जे आपण प्रेरणा दिल्याप्रमाणे या ठिकाणी आपलं नवीन घरातील मंजूर होऊन या घराच्या कोटी वारतात भूमिपूजन करत आहेत. हिला त्याचप्रमाणे शिलापूजन करत आहेत. तर त्या प्रत्यर्थ सर्व देवतांनी भरलेले फळ आणि विडे ठेवले आहेत. सर्व देवतांनी यांच्या मंगल कार्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना शुभाशीर्वाद द्यावे. आरंभलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावं. कोणत्याही तऱ्हेची अडचण न येतात त्यांचं जे काही काम चालणार आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होऊन त्यांना या घरामध्ये त्यांच्या वास्तूमध्ये सुख शांती समाधान मिळावं आणि सर्वतोपरी सर्वांचा सांभाळ करून सर्वांना आशीर्वाद द्यावे आणि राखण रखवाला करून भरत ते करावं अशी आपल्या चरणाची प्रार्थना आहे. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. होळवादेवी ग्रामदेवता तू ह्याला हात लावून नमस्कार. होळवादेवी ग्रामदेवता माता की जय. गुरुस्वामी महाराज की जय. कुलस्वामी माते की जय. नारळ हात लावून नमस्कार करा. तो गुरुचं नाव घ्यायचं, होळवादेवीचं मनात नाव घेऊन नमस्कार करा. बस नारळ उठला घ्या माझ्या नमस्कार करा मला ब्राह्मणा. सर्व सर्व ब्राह्मण घेऊन महा. आता तुमच्या वडील मंडळी कोण कोण आहे त्यांच्या पायाकडून बसायचे कुठून करायचं कीर्तन असं घ्या बघ कधी भाई बस विरोध करा हो भाई काकांच्या झालं. महागणाधिपती सर्वे ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुखस्य एकदन्तस्य कपिलोजग्रहः लंबोदरस्य विगडविगदनाशिगडान भादुमर्ग दुर्गण तिकडे बसले त्या बसा द्या. आता सगळ्यांच्या चौकात नाल ठेव आणि सगळ्यांच्या पाया पडले. दिवावाय द्वार आणखी एकदा दिवाव्या दिवार तर विघ्न शांती भविष्य नारायण प्राणांचे भविष्य दुसरं पैसे आरोग्य पुष्टीवद्रम ग्रह हात असं बसात. हां 5 पळी ह्याच घाल पंचामृत परत इकडे घ्या 5 पळी पंचामृत घाल. पंचामृत स्नान समर्पयामि. मधु शर्कर आहे स्नानार्थं प्रत्यर्थं प्रतिगता तांदूळ घातला. अक्षता नाही घालू का? अक्षता पण सप्तधान्यानंतर घालून दे. खाली ठेवते ना तू आता तुझी उपरणी काढून सुवर्णाकडे दे. तू हळद कुंकू घाल भांडा आणता हळद कुंकूचा जा सोम हळद कुंकूचा भांडा घेऊन जरा पुढे. ते फुल ठेवा तुम्ही बाजूला ठेवा स्वस्तिक काढत ठेवून झालं. होय नंतर ते कशी मीठ घालू काय फक्त शिवंत हात खाली नाही ना हे जरा फोडून ठेवायला पाहिजे होतं. आता भांडा तू आतमध्ये उतार उतरते. फुल घातलं फुल झालं. टोपी काढ नको नको काढू फक्त हे फुल नाही सुवर्णाकडे दे. पंक्तीला जरा बंद लावून ठेवा. गंगा पुष्प मुद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्य समर्पयामि. याचं खरं कुंकुम हे गंध लावला त्याच्यावर तांदूळ हे बघा. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नमो करे कंकणम सर्वांगे हरिचंद्रम कंठेचे मुक्त. हे नाही इथून जाय ना गोमूत्र सोडा शिंपडतात खड्ड्यात अजून खाली उतार. वासर अवस्था बघ गेलो हे सुवा पाहिजे जरा पाणी हात धुतलं पाणी तरी थोडे दे थोडंसं हे कर जरासं शिंपडलं की कर. बस 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 योग सांग काय भाकरी करता असतो कोणते होय होतो तुम्ही
तू बाई झिपाळ पण खाली होतं शिवम तोपर्यंत यांका मंडळी लाडू दोन हातांनी घट धरा असं ठेव सौष्टिक उगवत राहू का सौष्टिक उगवत राहू का असं हात फिरव गावा तकडे अरे डाव सौष्टिक उगवत असं ठेव बरोबर आहे. हात असंच ठेव हात असं ठेव असं असोच हा, हळूहळू ठेव मग सरळ करा मग सरळ कर हा आता तुमका किती होतो बघा तुमका कसं होय तुमच्या बांधकामा किती खडे तू हे घे ह्या कोणात घे तडे जाऊन द्या आता घरावर ह्या बरोबर आहे. आधी खुटी खुटी खुंटी तुमचं पाव घेतलं तुमचं मग कुंडी ह्याच्या एका लागायची दगडाक लागून दगडाच्या चिऱ्याच्या कोणा हे काय आता दगड आतमध्ये शेवळ काय शेवळ शेव शेवळ ते वाटी दा पाणी होतं मिक्स करा तुम्ही होता नाही झालं माझं चिऱ्याच्या कडेन झाला चिऱ्याच्या बाजूने टाक तुमच्या बाजूने पोहता हा पारे गया पारे देवा मागे तिथंच ठेव पारे गया ती दिवा थया हे देवा पारे ते आहे इकडे खाली त्या कोणात दगडा बरोबर नेम मार त्या कोणात दाखवतो त्यांना विचारा थै नाही थै नाही हे, हा, हा, होत आहे. हा. चिऱ्यावर बसत समजा खोल. सूर्यनंत देव तारा बलन चंद्र बलंत देव विद्या बलन देव बलंत देव लक्ष्मी करते आता आता 4 आंगळा सोडणी दुसरा मार बस झाला रे 4 आंगळा सोडणी दुसरा मार थोडे मार अजून माहिती आहे ना माहिती रे हा तेवढी अरे दरवाजाकडे दरवाजात लावलेली आहे बा दरवाजाकडे लावलेली काय लागतं ना त्यांना नाही जाऊची कुराडीने गेली फटकून देणार कुराडे पिकाव अरे वाकडीकडे पिकाव पाणी उलटा करतं. नाही. सरळ मार पिकाव थया चल ठेव 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 पिकावरचं काय काय पिकाव घ्या पिकाव घ्या नाही तर खोरान कुराड बरे कुराड हा नाही तर पिकाव नाही तर खोरान काय आलं ते सुका करता पिकाव नको ही माळ तकडेच जाऊ गे पूर्वे पहिल्या ह्याच्यात पहिल्या हॉल पहिल्या थांब सांगते कुठे ठेव परत काढायची नाही वर हॉल मध्ये नेमात टाक पुन्हा वर काढूची ना टाकून आता काढू नको बाहेर तशीच राहू दे दाबा जरा थांब ह्यानं ठेव ठापटशी हा पाय बी लावशी ना तकडे लागतं ते हे का लागतं सांभाळून हा, इथे जा. ठापट हा ठापट बस पुरे पुरे दुसरी मारची हा तशीच ठेव नेमात ठेव उचलायची नाही परत थापट आता तशीच क्रॉस होता ना हळू तू या धर ना तू धर त्याच्या हातात लागतो मारतो ना मारा. हातावर मारशी हा थोड शिवण करतो अवकाश मारा मारा बघूया असं दे बस झाली बस झाली. चल 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 मारताना आपल्या आधी उडून मारतात तुला सिमेंट मालवणला असतात ना तिथे ते बिल्डिंगची कामं चालू असतात सिमेंट बा किती आहे करू फोन करू लावले त्या दिवशी येऊ काय रे खाली जाऊचाच लागतं हा? तिथं तुम्ही करा आणि दगड त्या यजमान मोकळे करा ते सिमेंट घालून. उठ ठेव लोक. उठ उठ ये वर ये ह्या भाई ह्यो ह्यो धोंडो धर ना त्या खेऱ्याच्या कुटी एक लाव आणि भुतुरगड अरे अरे बाहेर येईल म्हणा दाडू ते आडकाक लावलं पारे घे त्याच्यावरती आता शिवून ठेवलं तरी चालेल. बाकी आता ठेवा चल आता नाही का भारी चला सावकाशी आहे ते पडतं नाही तर बॅग धर नाही त्या एक बाजूची पागली दुसरी बाजूची नाही तर इकडून हे बाजून जा बस हा ते नाही झंझट नको तर शिवून किती संपलं आता पण कसं झालं
अरे माती मगे ही घागऱ्यांका भिजवतले आता सुटतले का थंड करतात काय ते काय शाप म्हणजे पाठीवर होता पाटील होत सांगतो आता हा पाठी तांबे घेतले ना पुढे जाऊ नको लय. काय बाई थांब गो गो बाई घ्या पुढे पाय घातलं बाय लई पुढे घालू नको मदन गावा पण तयार होता तू या करतो वच तू आणि सांग पाय घासार लागू नको टाळी येईल ह्या घेतलंय कोणत्याही कामाची सुरुवात करताना मंगलिक सुरुवात केली जाते. सुरुवातीला सर्व देवता नारळ ठेवून गारण्या घालून सर्व देवतांचे लहान मोठ्या सर्व माणसांची सर्व व्यक्तींचे ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात होते. गारणं झालं की सर्व देवतांना नमस्कार करतात, यजमान बसतात. त्यानंतर जसे वेगवेगळे संस्कार मुलांवर असतात त्याप्रमाणे जन्मलेल्या मुलांच्यावर जसे संस्कार असतात जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तसे कुठच्याही कार्याची सुरुवात करताना देवाच्या कार्यापासून सुरुवात करतो. म्हणून सुरुवातीला भूमिपूजनाच्या वेळी नारळ ठेवून नमस्कार केला. त्यानंतर गणपतीपूजन कुठच्याही देवाची कोणतंही कार्य करताना गणपती पूजा आधी करतो. त्यामुळे गणपती पूजन करून ह्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर मग कलशाची पूजा, घंटेची पूजा, शंखाची पूजा आणि त्यानंतर वरुणाची पूजा असं करून पुण्यवाचन हा प्रकार असतो. पुण्य हे वाचन म्हणजे ते पुण्यकर्म करण्यासाठी हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणपती पूजेनंतर वरुण पूजन असतं. ह्या वरुण पूजनाचा उद्देश म्हणजे कायम ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी वरुण देवता म्हणजे पावसाची पाण्याची देवता. त्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पाणी दीर्घकाळ मिळावं, कायम पाण्याचा पुरवठा म्हणून वरुणाची पूजा असते. त्यानंतर सर्व देवतांची पूजा करून यथाविधी प्रत्येक भागात वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या परंपरेप्रमाणे पूजन केलं जातं आणि विधिवत सगळं हा विधी केला जातो. भूमिपूजन असो, शिलापूजन असो, लग्न असो, कोणत्याही कार्याला या देवतांचे आशीर्वाद लाभण्यासाठी हे सर्व विधिवत अशा प्रकारचं पूजन होतं. आणि अशा प्रकारे हे पूजन आत्ता भूमिपूजन आणि शिलापूजन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. गुरुजींनी आपल्याला मार्गदर्शन केल्याने प्रत्येक वेळी आपल्याला असंच मार्गदर्शन करतात. तशा प्रकारे त्यांनी आपल्याकडे कोकणात नियमित घर बांधण्यापूर्वी खुटी का मारली आहे याचं आपल्याला महत्त्व त्यांनी सांगितल्याने या आता आपण आता खुटी वगैरे मारून झालेली आहे. तर आपण बाकीचं नंतर व्हिडिओ कव्हर करूया. हो आमच्या बाजूच्यांचं बोका महेशांचं बोको महेशांचं अयो महेशांचं बोको ना यो काय आहे तुका चालूच ही आमची जुनी घरातली खोली. सध्या आम्ही आता हैसर राहतो. तिकडचा घर कोसळला ह्यावाला, आता आम्ही हाय राहतो.
सध्या मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्याच खोलीत ॲडजस्ट करतात तसं आम्ही ॲडजस्ट केलेला. आम्ही लाडू आणलेलो सगळ्यांसाठी देवासाठी. किती उरला? एक बॉक्स, दोन बॉक्स उरले. खूप आणलेला आम्ही लाडू. आमच्याकडे 3 ठिकाणी त्याच्याने थोडी माणसं मग निघून गेली, म्हणजे दुपार थोडा लेट झाला. आता जेवचंच टायमिंग झालेला. खूप आम्ही लाडू आणलेला. जवळजवळ मी 150 लाडू घेऊन येतले. त्यातले संपले. किती संपले बॉक्स? 2 संपले ना पुरे? 2 का अधिक संपले मला वाटतं. 3 बॉक्स झाले. एका जराशे रावले त्याच्यातले. एक बॉक्स फक्त पूर्ण रावला. तर मंडई आता आमची खुटी मारून झालेली आहे. आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलं. बरीच मंडई वगैरे इलेले गावातले होते ते, आणि जे आमचे भटजी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या आम्ही खुटी मारूचा कार्यक्रम केला. तसेच आमच्या गावातले बरेच जे जाणकार मंडळी होते त्यांचं पण आमका बऱ्यापैकी सपोर्ट होतो. त्यांनी आमका बरीच माहिती वगैरे सांगितली कसा काय करूचं, त्यांचं मार्गदर्शन पण बऱ्यापैकी होता. आणि हे आमचं जुना घर. तर सगळी मंडळी इकडे बसलेली वगैरे ती 70-80 जण होते आणि बाकीचे तिकडे होते. तर इकडचं मागात एवढं काही व्हिडिओ कवर करून नाही गावलं, कारण मी तिकडे होते त्या साईडला. आणि मंडळी खुटी वगैरे मारून झालेली. आणि खुटी मारूचो कोकणात खुटी कशा प्रकारे मारली जाता हे मी तुमका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तर आजचा जर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच कोकणातील तुमका नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर बघूक गावतले. चला तर आता भेटूया आता नवीन व्हिडिओत.